नमस्कार. मी डॉक्टर विश्वास आरोटे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई. खरं तर आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आपल्या लिखाणातून सर्वसामान्य पत्रकारांना उभे करण्याचं काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नसेल तर महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, बेळगाव, गुजरात या 7 प्रांतिकमध्ये ज्यांनी सर्व पत्रकारांना उभं राहण्याचं काम केलं. याचबरोबर पत्रकारिता असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी अर्पित केलं असे आमचे वंदनीय, अतुलनीय आणि आमचे संघटनेचे फायर ब्रिगेड म्हणून ब्रँड ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संजयजी भोकरे साहेब यांच्यावर 2 दिवसापूर्वी त्यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आला. हा कट सांगली येथील कर्तव्यदक्ष पोलिसांच्या प्रयत्नामध्ये उदयास आला. खरं तर त्याबद्दल मी पोलीस यंत्रणेचा आभार मानतो. खरं तर संजय प्रल्हाद भोकरे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर ऑल इंडियामध्ये शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या मनापर्यंत पोहोचलेलं आहे. संजय भोकरे यांनी आपल्या आयुष्यामध्ये या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं ही उदांत भावना मनात ठेवून शैक्षणिक कार्य असेल, त्यानंतर ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे प्राप्त आहेत. याचबरोबर लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. आज महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये SBI ग्रुप, अंबाबाई तालीम शिक्षण संस्था ही मोठ्या नावरूपाला आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. याचबरोबर ते पहिलवान पण आहेत. त्यांनी अनेक मल्लखंब तयार केलेले आहेत. अशा या माणसाने माणसं जोडण्याचं काम केलं. माणसं जोडत असताना राजकारणात देखील त्यांनी त्यांचं वलय निर्माण केलं आणि आमच्यासारख्या लाखो पत्रकारांचे ते आराध्य दैवत म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. कारण सुखात नव्हे तर दुःखात उभं राहणारं ते आमचं नेतृत्व आहे. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व यामुळे ते सर्वांमध्ये परिचित झालेत आणि 24 तास सर्व पत्रकारांसाठी सदैव ते पाठीशी उभे राहतात. आणि अशा आमच्या ऋषितुल्य पत्रकारितेमध्ये आमचे राज्य पत्रकार संघाचे संस्थापक, राज्य संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. आणि यांना 2 एकर क्षेत्र या संस्थेचं आहे. संजय प्रल्हाद भोकरे यांचं वैयक्तिक नाही, ती संस्थेची मालमत्ता आहे. हे संस्थेची मालमत्ता हडप करण्यासाठी काही मास्टर माइंड लोकांनी संजय प्रल्हाद भोकरे यांना जिवे मारण्याची सुपारी दिली आणि या सुपारीमध्ये असणारे 3 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून संजय प्रल्हाद भोकरे यांना जिवे मारण्याची सुपारी त्यांना फडतरे हा फरार आहे याच्याकडून मिळाली. पण याच्या पाठीमागचा खरा मास्टर माइंड हा मात्र वेगळाच आहे हे सर्वांकडून ऐकवण्यात येत आहे. आणि खरंच संजय प्रल्हाद भोकरे या व्यक्तीला जर आपण यामधून उडवलं तर ही जागा आपल्याला हस्तगत करता येऊ शकते. यामुळे त्यांना जिवे मारण्याचा जो कट रचण्यात आला होता तो पोलीस यंत्रणेमुळे तो बाजूला गेला. पण संजय प्रल्हाद भोकरे असेल, या अगोदर 1 वर्षापूर्वी आमच्या डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे असेल, यांना देखील पुण्यावरून एक जिवे मारण्याची धमकी देण्याचा फोन आला होता. कारण भोकरे परिवार हा पत्रकारितामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, यांचं योगदान मात्र मोठ्या प्रमाणात आहे. शेवटी त्यांची पेरणी केलेली आहे. ती पेरणी केल्यानंतर ती उगवणी देखील चांगल्या प्रकारे झालेली आहे. मात्र एका समाजातील आणि काही वर्षात एवढं शैक्षणिक संस्था संकुल उभं करणं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य पत्रकार संघाचे कार्यालय उभे करणे, 27,000 पत्रकारांचं नेतृत्व करणे आणि हा सर्व इतिहास जमा करत असताना त्यांच्यावर झालेला त्यांचा प्रकाशझोत आणि 2 एकर क्षेत्र हे मिळवण्यासाठी संजय भोकरे हे अडसर निर्माण होत आहे. हा त्यांचा असलेला जो आडवा येण्याचा प्रयत्न संजय भोकरे हे यांना सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न ज्यांनी कुणी केला असेल त्या मास्टर माइंडला देखील आम्ही सांगू शकतो का आम्ही देखील तेवढे कमी नाही. कारण आम्ही आमच्या पत्रकारिता करत असताना आम्ही आमच्या राज्यातील कोणताही पत्रकार असो त्याच्या केसालाही कोणी धक्का लावला तर आम्ही शांत बसणार नाही. कारण आम्ही चांगल्याला चांगले म्हणणारे आहोत आणि चांगल्यासाठी चांगले करत आहोत. त्यामुळे संजय प्रल्हाद भोकरे यांचा जो कोणी मास्टर माइंड असेल या प्रकरणातील त्याचा गृह विभागाने तातडीने तपास लावावा. कारण त्यांना देखील Z+ सुरक्षा देण्यात यावी. कारण Z+ सुरक्षा इतकी महत्त्वाची आहे का सांगली जिल्ह्यामध्ये देखील आता
अशा प्रकारचे पिस्तूल, बनावट पिस्तूल उत्तर प्रदेशातून आणून आणि सुपाऱ्या देऊन चांगल्या लोकांना मागील काही वर्षापूर्वी कॉम्रेड पानसरे यांचा देखील असाच मृत्यू झाला. त्यामुळे मी राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना विनंती कराल का संजय प्रल्हाद भोकरे यांना तातडीने सुरक्षा वाढवावी, याच्यातील मास्टर माइंडचा तपास करण्यासाठी वेगळी टीम तयार करण्यात यावी. अन्यथा राज्यभरामध्ये आम्ही याविषयी सर्व निवेदन देणार आहोत. राज्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरतील आणि आझाद मैदानावर जोपर्यंत ह्या प्रकरणाचा तपास योग्य लागत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहोत. तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सडेतोड तपास लावावा. कारण सध्या खरात बाबा प्रकरण, त्यानंतर वडगावचं प्रकरण हे अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळलं आणि सांगलीतील प्रकरण देखील ते चांगल्या प्रकारे हाताळतील अशी आम्हा सर्व पत्रकारांना अपेक्षा आहे. त्यामुळे सांगली येथील मास्टर माइंड कोण फडतरी असू नाही तो फाडतूस असू, आम्ही कुणाला घाबरत नाही. त्यामुळे अशा मास्टर माइंडचा शोध घ्यावा आणि जो कोणी असे प्रकार करणारे जे लोक असतील यांच्यावर आळा बसावा अशी मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने विनंती करतो. आणि राज्यातील पत्रकारांना देखील विनंती करेन का प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुक्यात जाऊन या प्रकरणाबाबत निवेदन देऊन, कारण आज संजय प्रल्हाद भोकरे यांच्यावर जरी वेळ असेल उद्या आपल्यावर देखील ही वेळ आहे. कारण आता आपण शासनाकडे मागच्या वेळेस बोललो होतो लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका पत्रकार, अरे लाडका पत्रकाराला देखील संरक्षण मिळालं पाहिजे. 24 तास जनतेचे प्रश्न आपण सोडवत असताना, जनतेच्या प्रश्नांना न्याय देत असताना आपल्यावर वेळ आल्यानंतर जर कोणी येत नसेल तर यावेळेस संघटना आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून माझ्या राज्यातील कोणत्याही पत्रकाराच्या केसाला जरी धक्का लागला तर जशाच तसं उत्तर देण्याची आमची ताकद आमच्या राज्य पत्रकार संघामध्ये आहे. त्यामुळे पुनश्च एकदा मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करेन का या प्रकरणातील मास्टर माइंड शोधण्यासाठी विशेष तपास समिती आणि पथक लागू करावे अशी मी विनंती करतो.